दरम्यान संजय राऊतांनी ज्या स्टाईलमध्ये आरोप केले त्याच स्टाईलमध्ये विरोधकांनी त्यांच्यावर पलटवार केला। कुणी राऊतांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं म्हटलं तर कुणी राऊतांना लंगोट सांभाळण्याचा सल्ला दिला। पाहूयात विरोधकांनी राऊतांवर कसा निशाणा साधला। महाविकास आघाडीमध्ये किमान 10 जण मुख्यमंत्री पदाचं वाशिंग बांधून तयार झाले होते आणि महाराष्ट्रातल्या जनतेने तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती नाकारलं, त्या नैराश्यातून अजूनही संजय राऊत किंवा महाविकास आघाडीचे नेते बाहेर आलेले आहेत। थोडासा परिणाम मनस्थितीवरती जो झाला आहे, त्या मनस्थितीवरच्या परिणामाचं द्योतक म्हणजे आजचं विधान संजय राऊतांचं आहे। संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे। उबाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे, त्याच्यामुळे उबाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उबाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा। हे सगळं चाललं आहे। दिवा विस्ताराला जो फडफडतो तशी शेवटची फडफड त्यांची आहे, उद्धव ठाकरेंची। आज महाराष्ट्रातले सगळे शिवसैनिक, सगळे जिल्हा प्रमुख सगळे धावत आहेत एकनाथ शिंदेकडे, सगळे एकनाथ शिंदेकडे धावत आहेत। आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मुंबई महानगरपालिकेमध्ये जीव जसा वॅक्सिनचा जीव पोपटामध्ये असतो ना, तसा उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महानगरपालिकेत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।